जाड आहे का? ताव नाही डुकरा. अरे सरळ तिकडे. अगं नाही होणार आपल्याकडनं. म्हणजे हिला कसं कळत नाही की 2 जाडे लोक हा चॅलेंज नाही करू शकत. वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. आणि हा आहे डेली व्लॉग, पहिला व्लॉग या घरातून. आता तुम्ही म्हणाल की अरे हाऊस टूर तर दिला नाही त्याच्या आधीच. आय एम अज्युमिंग की हाऊस टूर अजून आलेलं नाहीये जोपर्यंत मी हा व्लॉग शूट करते. बिकॉज हे बघा थोडासा हाऊस टूर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा हाऊस, कारण आमच्या ह्या ज्या गाद्या आहेत ना, गाद्या या आलेल्याच नाहीये. तर कुठनं फोटो फ्रेम पण नाही आले, फोटो फ्रेम पण नाही आली. तर त्यामुळे ठीक आहे यार, ठीक आहे. फोटो फ्रेम साठी जरा सहकार्य करा म्हणा जरा थोडं. का आहे का नाही सहकार्य? नाहीये की आपण लाईट कुठली लावायची जेणेकरून आपल्या तोंडावर चांगली लाईट दिसेल. अच्छा, एक मस्त गोष्ट ही केली मी, हे करून घेतले. सो ही ते आम्हाला ठेवतात. आणि ही मला लग्नात दिलेली माझ्या आईने भांडुगडी. मी आत्ताच का करतीये. सो हा फक्त या घरातलाच पहिला डेली व्लॉग नाहीये. तर दिस इज ऑल्सो डे 1 ऑफ मी एंटरिंग इन टू दिस किचन. करेक्ट. तर मी एंटरच नाही केलंय असं ह्याला वाटतं. लाईट का आलं त्या सगळ्या? यार मला आहे ना व्हाईट लाईट हवी आहे सर. कॅन गेट व्हाईट लाईट हवी यार प्लीज. व्हाईट लाईट. मला ही लाईट हवी आहे सर माझ्या डोक्याच्या वरची. आम्हाला अजून बटणं कळलेली नाहीत. ए चिमणी नाही ही. या इज इट गुड? मला कळत नाही आपण कुठला अँगल ठेवू शकतो. हा दिस इज बेटर ना. हा ठीक आहे चला. सो मी आता चहा ठेवत आहे पटकी. राम राम मंडळी, जय शिवराय. माझं तर हिने घेतलं नाही. शिवराय. सो जसं की मी म्हणत होते की हा फक्त या घरातलाच पहिला एक नॉर्मल असा डेली व्लॉग नाहीये. तर हा एक काइंड ऑफ माझंही डे 1 इन किचन आहे. सो चैतन्य प्लीज गाईड मी. चहाचं पातेलं कुठं असतं? साधा बदल येत असतं. येस. तिथे खलबत्ता पण आहे आपल्याकडं. ठेचू का? आलं आहे का? पण आल्याचा चहा केला असता मी. नाही आलं नाही. बरं एक प्रॉब्लेम हा आहे की आम्ही मोठे कप नाही आमच्याकडं. मोठे कप्स आम्ही सगळे तिथंच सोडले बँगलोरला. हे असले कप आहेत. पण छान आहेत. मला खारी नाही खाता येणार. ह्याच्यावरची बशी बघायची का तुम्हाला? कुठे आहे ते मला माहिती, कारण मी मांडणी केलेली आहे. कसली सेक्सी आहे बाई. तर ही माझ्या आईने घेतली होती शुक्रवार पेठेच्या इथनं. तर मी काय म्हणते चैतन्य, पॉइंट इज की ह्याच्यामध्ये चहा खारी नाही खाता येणार. तर मग मी त्या दिवशी त्या बोल मध्ये खाल्ली होती. मग खा ना तू. मी ऑलरेडी एक ग्लास फोडलाय पण. आणि हा एक काचेचा ग्लास ऑलरेडी फुटलेला आहे. आणि मी काय म्हणते, मग आता आम्हाला तात्पुरतं ह्याच्यामध्ये चहा खारी खावी लागणार आहे. एकत्र खाऊ. नाही मी बुडवून खातो, तुझ्यासारखा नाही खात मी. तू पहिले मेन काम कर. करून खायला आवडतं. कुच करून. ठीक आहे चला. कुचकी. कसलं वाटतं यार नवीन घरात या व्लॉग शॉग. हा एस्थेटिक वाटतं यार. एस्थेटिक वाटतंय. तुम्हाला तर कळत असेल या किचन मध्ये कुठल्या गोष्टी म्हणजे आईने घेतल्या असतील, कुठल्या गोष्टी मी घेतल्या असतील. सो तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट कोणी घेतलेली असणार आहे? हे शानपणा करत ऑफकोर्स मी घेतलेली असणार आहे. मसाल्यांचे 2 डबे हा आणि हा असा वुडन. तुम्हाला काय वाटतं कोणी घेतला असेल? हा ऑफकोर्स मी घेतलाय. पण मग मी तेव्हा पण म्हटलं होतं यार 2-2 कशा. पण माझ्या आईने मस्त आयडिया दिली की ह्याच्यामध्ये गरम मसाला ठेव, मस्त वाटेल गरम मसाला लाकडी डब्यात. सो माझ्या आईला पण आहे थोड्या एस्थेटिक्स मध्ये इंटरेस्ट. सो या दॅट वॉज माय पॉइंट. पडेल. पण मला हे कुठे ना कुठे ठेवायचं होतं, कारण जेव्हा माझी आई घेत होती म्हणली की हे का घेतात यार लग्नामध्ये मुलींना. आणि मम्मी म्हणली की नाही यार भांडी कुंडी देतात आपल्यामध्ये. मी म्हणलं यार पण करायचं काय नाही का. बट देन आय वॉज लाईक ठीक आहे, आय यूज इट समवेअर अराउंड किचन एस्थेटिक्स. बरं या साखरेचा अंदाज मला नाहीये. कसे खूप गोड आहे का? खाऊन बघ ना, कळेल ना. लास्ट टाइम मी 2 चमचे टाकली होती तर तुला नव्हती आवडली ना. तर मग मी थोडं 3.5 टाकते आमच्या या पंपकिन मधनं. तर मला खूप भीती वाटते चैतन्य तुझी, कारण तू ऑलरेडी एक ग्लास फोडलाय. माझा काय संबंध आहे याच्यामध्ये? तू बघ बाळा. तू फोडलास. आणि भांड पण एवढं मोठं घेतलंय. अख्ख्या गावाला चहा होईल त्याच्यामध्ये. जरा गॅस मोठा करायचा. थोडा शांतपणा करू दे मला. का? तू थांब इथेच. थांब ना इथे ना फ्रेम मध्ये. मी थोडा शांतपणा करते.
दिखाओ. हाऊस स्टोर नाहीये हा. सॉरी, हाऊस स्टोर नाही. सो चैतन्य कसं यार, एकतर नाही ड्राय बाल्कनी मधनं बघायला नको आपली मस्त. इथं पण खिडक्या आहे, लय खिडक्यात पण चांगलं वाटतं. बिकॉज बँगलोरमध्ये सगळं बंद 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 असं, इथं इथं खिडकी, इथं दरवाजा, इथं हे, तर असं वाटतं सगळं असं ओपन नाही. बच्ची तू बघ, टेस्ट करून बघितलं होतं ना रेकॉर्ड होते का? मी हेनेच चालू केलं रेकॉर्डिंग. एक मिनिट ह्याला दाखवते का. ट्रस्ट इश्यूज आमच्या रिलेशनशिप मधले. कसं वाटतं पण बाबू? मला तर छान वाटतं. मी किचन मध्ये आल्याबद्दल कसं वाटतंय ते तर बापरे, काय विचारायला ना. असं काही नाही की मला आवडत नाही, महिन्यात पहिल्यांदा असं काही नाही की मला आवडत नाही कुकिंग. त्याचा आवाज खूप येईल समजा ना. शोईंग ऑफ. असं काही नाही की मला आवडत नाही कुकिंग. टू बी व्हेरी ऑनेस्ट, नाही आवडत तुला कुकिंग? नाही आवडत तुला कुकिंग? शानपणा कर. बट वेन आय डू, आय कुक रिअली नाईस. आणि मला कुकिंग आवडतं. मी आताच इडलीचं भांड पण बघितलं. साऊथ इंडियन करायचंच ना आपल्या बँगलोरच्या घरात, ते इधर भी कर लेंगे, बट इस बार डोसा नहीं करेंगे. इस बार डोशाच्या बॅटरने इडली होते का? इडली आणि डोशाचं बॅटर भेटतं आयतं, ते आहे आपले. मला ना हे झालंय बघ, हे झालंय. मला ना चैतन्य ऍक्च्युली आप्पे खायचं. आप्पे, तुला आप्पे आवडतात? मला नाही माहिती काय ते असे छोटे छोटे असतात. हा, बटन सारखे. लेट्स डू वन थिंग. तू हिरवी चटणी बनवशील आप्पेची, किंवा त्याच्यासोबत जे जे वेगवेगळ्या टाईपच्या चटण्या असतात ते तू फाइंड आउट कर. आय थिंक खोबऱ्याची एक असते आणि एक हे असते, तर तू ते कर आणि मी आप्पे बनवेन. आप्प्याचं काय बॅटर भेटतं, फक्त मला ते नीट कळायला पाहिजे कसं लावायचं, काय लावायचं. हे बघ, ह्याच्यामध्ये दूध हे झालंय. बाकी तुम्हाला सांगते, अजून मी हाऊस स्टोअर आम्ही का दिलेलं नाही. इफ आय मे दाखव टेरेस ना. हा, हे बघा, हे जे सगळे अप्लायन्सेसचे जे तुम्हाला बॉक्सेस दिसत आहेत ना, हे आम्हाला 10 दिवस तरी ठेवायचे होते. बिकॉज जर कुठल्या अप्लायन्सेसला काय झालं, जे की झालंच एसीला थोडंसं, त्याच्यामुळे आम्हाला तो सेफ्टीसाठी ठेवायचा होता. अदर दॅन दॅट देवघराचा थोडासा सेटअप राहिलेला आहे. पडदे आत्ताशी आलेले आहेत, आत्ताशी आलेले आहेत. नको नको नको, ते हाऊस स्टोअर साठी जरा क्युरियोसिटी ठेव. सो खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग होत्या, खूप साऱ्या गोष्टी. जसं की ड्राय बाल्कनीमध्ये पण अजून ड्राय बाल्कनी पूर्ण नाही झाली. यू सी, ह्याचा पाईप अजून नाही बसवलाय. सो आम्हाला हाऊस स्टोअर देतो तर आम्ही प्रॉपर हाऊस स्टोअर देणार आहे, की आम्ही कुठल्या हॅक्स वापरले ज्याने आमचे पैसे वाचले, किंवा आम्ही कुठलं इलेक्ट्रॉनिक्स घेतलं, कम्पॅरिझन का घेतलं, हे स्वस्तातलंच का घेतलं, किंवा हे महागातलंच का घेतलं. सो यू डोंट हॅव टू डू द रिसर्च फॉर. आम्ही तुमच्यासाठी करतोय. किंवा मग हे छोटे छोटे हाऊस डेकोर पण मी खूप स्वस्तात घेतलेत. लाईक लिटरली आता स्टोअर देतेस तू तर आता नाही, तर मी म्हणते की का तुम्ही हाऊस स्टोअर साठी थांबा. बिकॉज ऑफ ऑल दिस फॅक्टर्स आम्हाला रिपीटेडली हाऊस स्टोअर नाही द्यायचा, एकदाच द्यायचा, छानपैकी द्यायचा आहे. आणि तसं पण वास्तुशांतीचा जो ब्लॉग येणार आहे, जो या ब्लॉगच्या आधी ऑलरेडी आलेला असणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला घर बऱ्यापैकी दिसणार. घर तुम्हाला दिसणार, पण घराचा सेटअप आणि मेन म्हणजे गाद्या आहेत. सो या, तू गॅस का बारीक केला निर्लज्ज? ते वरती येत होतं निर्लज्ज. चैतन्य, मला तुला एक निर्लज्जम सांगायचं सदा सुखी की आता घसा परत दुखायला लागला. मग कमी बोल ना थोडं, आणि हे हेअरस्टाईल जरा बदल थोडी. की इथं सनसेट होतात नुसतं, पण आपण सनसेट अजूनही एकत्र नाही पाहिला. आपल्या बाल्कनी नीट होते ना, मग बघता येईल ना. प्रॉब्लेम तो आहे की तिथे सगळे बॉक्सेस आहेत, तर तिथं आम्हाला सनसेटच बघता येत नाही. पण रोज मी ऑफिसवरनं जेव्हा येत असते तेव्हा मला सनसेट दिसत असतं. बघ ते लहान कार्ट कसं खेळतं बघ बाल्कनीमध्ये. बरं झालं जाळ्या लावल्या त्याच्या घरच्यांनी. मग काय, पण एवढी हाईट नाही त्याची जेवढी गॅलरीला. अरे पोरं खट्याळ असतात, ह्याच्यावर चढ त्याच्यावर चढ, खूप काय काय असतात बाबा. असं आहे का? आम्हाला पण ते सगळं करायचं बघ. आता बाहेर चोपाळा लावायचाय, तुळस लावायची. अरे यार, lot of things to do. lot of things to do. So proud of you. माझा ग्लास तुला लागेल. आणि हा, आता आपण मस्त काय करणार आहे, चहा खारी खाणार आहे. ऍक्च्युली जिमला जायचं होतं, तर आम्ही फॅन्सी प्रकारे म्युस्ली पॅक केले. म्युस्लीने मी आंबा खाणार होते, कारण ते म्युस्ली खूप प्लेन आहे, खूप प्लेन आहे. तर मी कुठला ना कुठला फ्रूट खात असते. आता मँगोज भरलेत घरात, तर मी आंबा आणि म्युस्ली खाणार होते. एक काळ होता जेव्हा चॉकलेट वाली म्युस्ली होती का नॉर्मल वाली म्युस्ली होती, ती एका आठवड्याला संपत होती, मोठा पॅक. कारण त्याच्यामध्ये आणि हा छोटा पॅक आता 1 महिना होत आलाय अजून. कारण त्याच्यामध्ये शुगर होते, त्याच्यामध्ये शुगर बिगर काहीच नाही. हे शुगर बिगर ब्लँड आहे, पक्का ब्लँड आहे. तर मग जास्त नको बडबड करू, कमी बडबड. तर मग तेच 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 बच्चे आपले सगळे फ्रीज मॅग्नेट शोधायचे यार. एवढा चांगला फ्रीज घेतलाय. ऍक्च्युली फ्रीजची हाईट थोडी छोटी झाली. ऐक ना, फ्रीज मॅग्नेट
इज इज आर सुविनियर्स. सुविनियर हो, पण मग त्याच्या पुढे काहीतरी लाव आणि त्याच्यावर फ्रीज मॅग्नेट लाव. एवढा सुंदर फ्रीज, मला त्याला डाग नाही लावायचे. डाग नसतं, ह्याच्यावरती टू डू लिस्ट वगैरे पण बनवायची मला. ते भेटतं असं फॅन्सी वाले मॅग्नेट्स, ते मी लावणार आहे की बाबा या आठवड्याला काय, आता आपण डाएट बेट करणार आहे ना, तर डाएट बेट तेलाचं भांडं आणायचंय आहे म्हणा, तेलाची किटली आहे हे पण. एनिवेज, आणि आपण काय करू ना, हाऊस टूरच्या वेळेस एक असा क्विज टाईप पण ठेवूयात की तुम्हाला काय वाटतं कुणी काय घेतलं. लेट्स डू दॅट. त्याच्यामुळे कळेल पण की लोकांना नक्की कोणाची चॉईस आवडते. माझी चॉईस का ह्याची चॉईस? ह्याची म्हणजे हिची चॉईस. तुझी चॉईस मी आहे ना, माझी चॉईस तू आहे ना. वन ब्रेन सेल. माझी चॉईस का तुझी चॉईस असं बोल. माझी चॉईस माझी चॉईस का तुझी चॉईस, हेच तर बोलले मी. वन ब्रेन. दुखलं का डोकं थोडा? दुखलं का? हे बघ, हे कधी वापरणं. ह्याच्यात घ्यायचं का चहा प्यायला? जरा कॉफी पितात त्याच्यामध्ये. अनपड अनपड गवा गेलं असतं. हे काय? हे कॉफी बनवायला आहे ना तुला? काय आलं? नाकाला घातलं तांब. काय लागलं? नखाला लागलं? घासलं तांबलं. काय बोलते? अरे ते तांब असतं भिंतीवरती, नका खरडलं कसं वाटेल तुला? काय बोलला? ते उचलतं तरी येतं का तुला? नको नको नको. ऑब्विसली. ठेव, चल. काय आहे तुला मारायला? काय बोललास? कळतंय? थांब ना एक मिनिट. कळतंय ना वैष्णवी अजूनपर्यंत या किचन मध्ये नाही आले, तर लाटण्याचं आम्हाला 2च दिवस झाले त्या घरात येऊन. 1 महिना झाला. 1 महिना. लाटण्याचं प्लॅस्टिक. हे बघा, भजी बनवायला नवीन यंत्र. लाटण्याचं प्लॅस्टिकही निघालेलं नाही अजून, तर समजून घ्या आता. भातवाडी हिला किती कुकिंग आवडते ते समजून घ्या. या मगाशी लय बोलत होते ना मला कुकिंग. तुला बशी हवी असेल तर घे बशी. बशी नकोय मला. बशी झालं होय चहा? ऑब्विसली. माहित नाही साखर बिकर कशी झाली. अगं मग टेस्ट का नाही? 10 वेळा मी हिला तेच सांगत असतो, टेस्ट करायची. प्रत्येक गोष्ट केल्यानंतर टेस्ट करायची. कधी ऐकणार नाही माझं. चल आता घेऊया. आता का ह्याच्यासाठी पण प्लेट घ्यायची? बाप रे, ही आल्या 1 दिवस किचन मध्ये आले तर 100 भांडी काढत. ते आंबे जे चैतन्याच्या गावाला भेटतात डायरेक्ट झाडावरनं. तुम्हाला असं वाटत असेल ही तर कैरी. नो, दिस इज आंबा. गोड लागतो हा. खारी, चिया आणि चिवी. लेट्स गो. ह्याच्यानंतर जरा लेग मारायचे. हे जे खाल्लंय ना ते पचवायचंय आणि काय म्हणतात बर्न करायचंय. अरे लाव ना चैतन्य. नकोय. तू पळतोय का माझ्यापासून लांब लांब? नकोय मला घरात. बस झालं. हे घे पटकन घे. सनस्क्रीन लावलंय आता बच्ची. बस झालं. तू 1 ड्रॉप, मी तुला 1-2 ड्रॉप दिले होते तोंडाला लावायला, हाताला लावायला नाही. मलाच विकत घ्यायला लागतात. मलाच दपादप लावते. बस झालं. चल ना. हाताला, पायाला, सगळीकडे आता ते चोळ. हा तोंडाला आणि मानेला लाव. हा गुड गुड गुड. मानेला लाव, कानाला लाव. अरे तोंडाला तर लावलंच नाही. अगं लावलंय. बाज झालं. बच्चे लावले तोंडाला. वाज झालं. चल लवकर. काय यार, मला असं नको करू ना बाबू. मी काहीच बोलले रेसिझम. काहीच बोलले नाही मी. काय काळा आवडत नसतं तर तू अशी लग्न नसतं केलं. रेसिझम ऍट इट्स तुझ्यासोबत लग्न करून आय टूक 1 फॉर द टीम. हा जोक कळायला ह्याला 2 वर्ष जातील. बाय द वे मी जॅकेट घरीच विसरली माझ्या. हा का? पकड, मी आज दुसरं जॅकेट घेऊन. ते लहान मुलांना खायला घालायला कसं आईला मागं धावत पळत जावं लागतं. अरे खा ना खा ना, तसं तुमच्या मागं आम्हाला पळावं लागतं. अरे सनस्क्रीन लाव ना लाव ना. असं आहे का? हो. थांब थोडंसं. हिला म्हटलं जरा नीट ठेव फोन. कसं आहे तुटल ते. तर मला काय, हा माईक 2 माईक तोडलेत मी, अजून एकही काहीच तोडलेलं नाही. तर ज्यावेळेस मी तोडेल ना तेव्हा मला सांगायचं शांत. पण माझ्या चुकांमधनं तू शिक ना. मी केलं एक्झॅक्टली, म्हणूनच तर माझ्या हातून नाही तुटले आणि तुझ्या हातून 2दा तुटले. कारण तू स्वतःच्या चुकीमधनं पण नाही शिकत, तर माझ्या नादी लागू नको. सो आजचा महोत्सव असा आहे की आज आम्ही चाललोय माझे फायनली माझे केस कट करायला. आणि तुम्हाला ती जागा दिसणार आहे फायनली जिथे मी माझ्या आयुष्यभर केस कट करायला. असं वाटतं की केस कट केल्यानंतर तो बारीक दिसणार आहे. जो की ते दिसणार मी नाही म्हणत. म्हणतच नाहीये. दिसणार तर आहे ब्रो. चावी घे. चल बघू आता काय होतंय. मग चैतन्य कुठे घेऊन आलायस तू आज मला? ये पुरानी गलिया है हमारी, पुरानी गलिया.
बापरे, म्हणजे पुराणी हमारी गल्ली नाही आहे, आणि बिल्लिया. बिल्लिया नाही गलिया. गल्ल्यामध्ये यायचं का बिल्ल्यांना बघायला? हे बाळा काही नको बोलू बच्चे. हो एम स्क्वेअर दिसतं का तुला लांबनच? पण एम स्क्वेअर. सो सो तो जो मयूर आहे ना तो आधी मिशेल मध्ये काम करायचं, जे कुठं होतं आपलं कर्वे पुतळा आहे ना त्याच्या थोडंसं पुढे होतं. त्याच्यानंतरून त्याने स्वतःचा बिझनेस चालू करायचं ठरवलं. ओके. सो मग तो MIT ला गेला. MIT नंतर मग त्यांनी परत इथे घेतलं, स्वतःच्या इथंच घेतलं डायरेक्ट त्यांनी. कुठं करायचं आहे गाडी? ये सो आत्ता मी असं दिसतंय, थोड्या वेळानेच तुम्हाला एक वेगळं रूप दिसणार आहे माझं. बिल्डिंगच्या आतमध्ये आहे आणि फॅमिली हेअर सलून असलेलं आहे. ठीक आहे, जातो आता आतमध्ये. बघा आता माझी ओजी हेअरस्टाईल येणार आहे परत रिटर्न. ओजी नाही येणार म्हणजे तशी, पण बघू आता, एवढे मोठे तर झालेत, बघू आता काय सीन होतं आहे. ते जरा बँगलोरमध्ये असताना आपल्याला एवढं असं ऑकवर्ड नाही व्हायचं. तुला ऑकवर्ड होतं का थोडं? नाही रे. मग बँगलोरमध्ये आपण एवढं का डायरेक्ट करायचो दापादप. आत्ता मलाच थोडंसं नाही का जरा हे झालं, असं ओळखीमुळे जरा होतं असं मला वाटतंय. तिकडच्या लोकांनी एवढं मराठी समजत नाही. हां तेच मराठीच आहे. थोडंसं हे होतं जरा. कशी आहे बच्ची माझी हेअरस्टाईल? अशीच ठेवणार आहे? अशीच ठेवून दे, वरती कलर लावून टाकू तुझ्या. काय करायला लागतं बच्ची माझे केस कापायला? हेवी आहेत माझे केस थोडे ना. हेवी आहेत बच्ची माझे केस. फेड करणार आहे ना आता अख्खं वरची. काय ते लो फेड तू तो दाखवला होता फोटो. मला वाटतं तेच आपण करूया जरा, माझे कॉलेज डेज वाला हेअरस्टाईल. पण तू लास्ट टाइम तोच दाखवला होता ना बँगलोरमध्ये? हां बँगलोरमध्ये तोच दाखवलेला. त्याने केलता का पण तुम्ही? नाही. काय तुझं तोंड बघून काय? मे बी माझं तोंड बघून त्याला वाटत असेल अरे हा अजून कॉलेजमध्ये तर नाही जातं, ह्याला थोडं अंकल लुक देऊया. आता होईल बघ जरा माझा कॉलेज बॉय लुक. ते सगळ्यांना असं ते मॅच करता नाही येत, त्याच्यामुळे थोडंसं ते सेफ साईड मध्ये चालतं. वेगवेगळे केस आहेत काय तिथं, पण काय ना काहीतरी गडबड व्हायचीच कधी ना कधी. दरवेळेस काय ना काहीतरी एक साईड वर नवीन एक गडबड साईड खाली. असायची. म्हणजे वेगवेगळे म्हणजे दाट आहे तुझे केस आणि करली. येस. म्हणजे मला मॅनिफेस्ट करायचे की आपल्या पोरांना तुझ्यासारखी केस नको आहेत. आज माझ्यासारखे ना? नको आहेत का? बच्चे टकले ना होणार लवकर ते? टकल्यांचा प्रश्नच नाहीये. ते टकलं विकलं न होणं ते असतं तुझ्यावर, बट असे दाट आणि जाड नको. उलटा असे केस बच्चे सोपे असतात, लगेच त्यांचं काही होऊ शकतं. मुलगी झाली तर अजिबात नको. हा मुलगी झाली तर ठीक आहे, मुलगा झाला तर पाहिजे. अजिबात नाही, अजिबात नाही. रद्दड पाहिजे थोडे केस. माझ्यासारखे बरे तुझ्या Straight. तुझा भांग तर बिलकुल नको. स्ट्रेट. असं हे एकत्र राहिला मला असं कट करायचं, घरी आणून कट करायला मला. क्लीन वाटतंय ना लगेच एका साईडने. मी तुला आता तेच म्हणणार. जर दाढी बिडी करायची असेल तर करून घ्या आताच. हा ते मिशीचं काहीतरी करताय गप जरा. तुझ्या पहिले प्रेझेंटेबल तरी वाटायला पाहिजे, असं जरा घाण नाही वाटायला जास्त. पहिले तुझं ह्याचं कर बच्चे कापाळा. माझं तर एवढं लागले आधी कुठे येत, आधी कसे करायचो? आधी तर लिप्स वरती येतात ना चैतन्य, ते फक्त तू मेंटेन कर. नाही दाढीच करायला मिशी, म्हणजे बघू आता मॅचच करायला लागेल ना थोडे. त्या साईडनेच लेफ्ट साईडचं एकदम क्लीन वाटतंय. हा दिसतंय मला इथनं पण. छान फिलिंग आली मला लगेच. हा ना, आता रेग्युलर राहा मग हेअरकट करत नाही तर तो एक महिना. पण वाढले तर पाहिजे पटपट. वाढतात तुझे खूप वाढतात ते, तुला जोपर्यंत असं तोंड घाण नाही दिसत तोपर्यंत तू जात नाही. बघ बरं इकडे. तू एकदा एवढेच ठेवले होते ना रे हाईटनं काहीतरी? काय बँगलोर मध्ये काहीतरी हाईटने एवढे ठेवले होते तू? नाही ह्याच्यात थोडे कमी केले होते. मी तो फोटो पण होते ना असे एवढे. हा त्यांना पण थोडस समजत नाही की नाही का कुठपर्यंत कापू शकतं. आता हे खूप वर्ष झालं कापतात ना, मग आता कळून येतं ते कितपर्यंत जाऊ शकतो खाली. अमेझॉन जंगल तिकडे काय व्हायचं माहिती का, राईट साईड म्हणजे नेहमी अनइवन असायचे पुढच्या केसाने. एक साईड वरती एक साईड स्लोप व्हायचा. हा तेच स्लोप व्हायचा.
आणि त्यांना म्हणलं ना किती पण वेळा अरे करके दो ना, नाही नाही बरोबर आहे आपको दिक्कत नाही आहे. आता एक आपल्यावर दिसतं. हा हा असा फिरतो, हा स्ट्रेट. हा तेच एक हा दिसतं आणि तुला तसं दिसतं. हा कसा पझल आहे, बघतो? पझल आहे केस, हा पझल straight आहे, जातो. हा पझल आहे बच्ची तुझे केस, पझल. पझल. थांब थांब तिथंच बघ, सरळच बघ. दाढी. बघ बरं येतं एकदा. आवडलं का तुला? हा मग वाटतं का मग तुला आधीचं पहिल्यांदा feeling मला आलं ते का? तेव्हा असं फिलिंग आलं की फायनली मला जे घरी अशी जाऊन जुनी- रडणार नाही का आता तू? नाही कळत नाही यार. दाढी काढायची म्हणतोय. लोक म्हणतील आधी वाढव मग काय? आता एवढी. दुसऱ्यानं मला नाव अडकल तर लाज कसं आहे ब्रोस्की? बारीक वाटायला लागला. हा ना छान दिसतंय. त्याची मला खूप छान वाटतं ऍक्च्युअल मध्ये, नो जोक्स. फायनली जरा ब्रोस्की में डुस्की आला जरा माझा लुक इकडचा पुण्याचा. दिसतंय ना, छान दिसतंय ना. हा येस. ये माझं काय चांगलं येत असेल की वैष्णव त्याच्यामध्ये येणारच. म्हणजे छान झालेत बच्चे का, खास झालेत, खास असं मला म्हणायचं मी होतं. इथं दाढीच अयो. वरती पण मी तुला म्हणते की दाढी पण अशी दाढी जरा पण ठेव. ठेवत जाय ना. असं एवढं काही घेण्यापेक्षा असं घे ना. कडक ना बच्चे, काय क्लीन दिसायला लागलं मी तुला असं नाही बारीक वाटलं? वाटायला लागला. हा ना, पण छान वाटायला लागलं कॉलेज ड्यूड एकदम. विषयावर नका बोलला ना, तू कशी जात. मिशी पण चांगली गेली यार. चांगलं आहे ना. गडीतनं कट नको ना मग ते लईच घाण वाटेल कशाला तर. आता बोललं की वाढू दे, ते असे उभे राहिलेत ना हा बिकॉज ते छोटे आहेत म्हणून. जर वाढले ना की मग खाली बसणार ते. मग आता वाढवावे लागतं. आता वाढवावे लागतील येस. पण आय एम लायकिंग ब्रो. फायनली जरा पुण्याला येऊन आपलं फायनली हेअरस्टाईल रिटर्न आलेली आहे असं वाटायला लागलं मला आता. जुनी हेअरस्टाईल. आर यू जेलस ऑफ मी? येस. ठीक आहे चालेल, चला बाय. काय आणि केस ह्याचं काय पण- करू शकतो का नाही, याचं काय नाही होऊ शकत. ते मी हे कट जी केलं. घाण केली त्याचं काय करू ते शकतो? आपाप वाढणार आणि ते नीट होणार. थोडासा ट्रिम करायचं, शेप द्यायचं. नाही ते होईल आता, ते वाढवावेच लागणार आहे चैतन्य. जस्ट बिकॉज माझे केस जरा चांगले ऐक ना, झाले तुझं म्हणून. ह्याचं काय करू म्हणून- नाही शकत आयुष्यभर, कळलं ना. ह्याचं तर काय करू पण नाही शकत आयुष्यभर. ऍटलीस्ट माझे Just- वाढणार आहे, तुझे हे जस्ट बिकॉज आता वाढणार माझे केस बीस चांगले कट झाले ना का, दाढी बिडी एकदम जरा शेप जरा थोडंसं हे करताय, तर आता लगेच तिने स्वतःचं पण करायला ते घेतलंय. मला करायचंच होते. माझे रूट टचच्या पांढरे झालेत आणि मग हे कलर आता जायला लागले. कट केले ना मी केस. खर्च करायचा म्हणलं की वैष्णव कशी अशी ते कर माझे. लगेच पळत येते. अरे थांबा जरा. असं आहे ब्रोस्की मी डुस्की. वाढीव लुक आलाय ना बच्चे, काय म्हणणं आहे तुझं ह्याच्याबद्दल? हा येस सांग ना. खरंच पोरांनो मस्करी नाही वाटू करत. राहिला. हां मस्करी नाही करत आहे. आता मला मयूर समोर एवढं असं बोलता नाही आलं, पण एक तुम्हाला सांगेल की नाही का, तुम्हाला असं वाटत असेल अरे आधी एवढं नाही का महागड्या नाही मोठ्या ठिकाणी जायचा, काय ठिकाणी जायचं, पण आत्ता त्याच्या शॉपवरती वगैरे जाऊ नका, त्याच्या स्किल्सवरती जावं भाई. कसं आहे, बँगलोरला व्हायचे का माझे असे केस कट भाई, एकदम डिटेलिंगमध्ये केस कट. आणि मला तेव्हापासून मी कधी माहिती आहे का, माझ्या कॉलेज डेजच्या आधीपासून आय थिंक कॉलेज डेजमध्ये मला कळलं होतं. आय थिंक त्यावेळेस मयूर मिशेलमध्ये होता. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं MITला घेतलं. MIT नंतर आता इथं स्वतःच्या जागेवरतीच त्यांनी स्वतःचं हे केलं. सो डोंट गो ऑन द प्लेस. जर काय काय लोकांच्या असं मनात येतं ना की भाई जागा अशी एवढी हे नाहीच आहे, जागेवरती जाऊ नका, स्किल्सवरती जावा. काय म्हणणे तुझं? अग्रीड ना. आता माझा पण हेअर काय कलर छान करणार आहे, दिसतंय तर बघू बच्चे मी आपण. यार डूड. ओ ये Oh आय थिंक yeah. माझा हेअर कलर जरी आम्ही संडेला करणार असतो तरी मी याच व्लॉग मध्ये तो टाकेल. एक हा का? स्निपेट कसं हा का? दिसतंय. आणि मला माहित नाही, लोक जनरली त्यांचा बार्बर चेंज करत नाही, पण जर काही तुम्हाला थोडंसं वाटत ट्राय करायचं तुमच्या असेल तर. स्वतःच्या बार्बरवरती तुम्हाला जर डाऊट येत असेल तर मी मयूरचा नंबर टाकेल इथे कुठेतरी स्क्रीनवरती. तुम्ही नाही तर नक्की त्याला डिस्क्रिप्शन नाही तर मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, आणि त्याला आधी कॉन्टॅक्ट करा बिकॉज थोडंसं अपॉइंटमेंटचा सीन असतो. अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागतं. सो आधी कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या, आणि त्यानंतरूनच तुम्हाला यायला जमेल. ओके ओ ये बाय. लांब धरा प्लीज.
मस्त आहे आपलं काऊच ग. इकडे पुढे येऊ इकडे. माग. का काकू नको करू. काकू काकू कोण आहेत? इकडे. चांगला अँगल हवा यार मला. चांगला अँगल हवा यार मला. ठीक आहे. ते चॅलेंज यार नाही होणार बच्ची ते चॅलेंज यार. अरे नाही होणार यार. डोक्यावर पडशील बच्ची मला वाटतंय तू. पडली तर पडले. डोकं बिकं फुटायचं बिटायचं तुझं. ठीक आहे. आधीच कमी चालतंय अजून आणि पहिलं काय करायचं? ह्यांनी स्ट्रेट केलंय ना शूट. मग आपण तू हे कर ना. बघ आधी काय केलंय. आधी हा पाय घेतलाय हा आणि त्यानंतर पहिलं बघ काय केलंय आणि मग कर. महान येते का यार आहे का मी तुझा. तू ठेवला इथं. पायाने उचलले त्याने एका कुठल्या ह्या पायाने त्याने माझा तो पाय नव्हे ह्यो पाय उचललेला आहे. उचलशील का राजा. नाही काहीतरी उलट केलं त्यांनी. आता ह्याच पायाने माझा हा पाय हा करशील ना म्हणे. तुला एका पायावर नाही balance नाही करायचंय. डोक्यात पडशील बरं, डोक्यावर ठीक आहे. पडशील. तुझा पाय दे मग मला. लेट मी ट्राय. अगं मी पण पडेल. टीव्ही सोबत मस्करी नाही. टीव्ही सोबत मस्करी नाही. पडलं तर तिथं सोफ्यावर पडशील. हा पाय दे. हा. तुला सांगतोय नाही 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 होणार बच्ची. आपण आता झाड आहे ग. ताव नाही डुकरा. अरे सरळ हो. तिकडे. अगं नाही होणार आपल्याकडनं. म्हणजे हिला कसं कळत नाही की 2 जाडे लोक हा चॅलेंज नाही करू शकत. बघ अरे हिला सांगा यार 2 जाडे लोक नाही करू शकत. तू मला हा पाय अजून वर दे. अगं हे घे ना बाई अजून. हा पाय थोडं. हा पाय माझ्या या पायाच्या पुढे आण. अगं मीच सगळं थोडी करायचंय. पडत 2 जाडे लोक हा चॅलेंज नाही करू शकत. झालं वी आर डन. क्विकली रॅपअप करायचं झालं तर तो होता आपला पहिला डेली ब्लॉग. नॉर्मल ब्लॉग सेटल झाल्यानंतर आपण बघतोय तर आता पण आपण सेटल झालं. उठसूट फिरतोच आहे आम्ही इकडे तिकडं. बट येस लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. अशी यडचाळे बघायचे असतील आमच्या झूमध्ये अशी नवीन माकडं बघायचे असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. पण काहीतरी बोलत होती ना तो आपण कुठे काय करतो. सांगितलं ना मी. आपला जो घराचा ब्लॉग आहे तो एडिट करायला आलो होता आम्ही ते. सो तुम्ही तो बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा यार. इट इज सो इम्पॉर्टंट फॉर अस. हाईप करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राम राम. जय शिवराय. काय दाखवतात काय कुठलं एवढी ओव्हर ऍक्टिंग. एवढी ओव्हर ऍक्टिंग. अगं डोळा तर बंद होता ना एक. एवढी ओव्हर ऍक्टिंग. तुझ्यासारखं पीसी त्याच्यात पडेल. नाही